सो स्टुडंट, आता आपण बघणार आहोत हा थेरम जॉमेट्रिक मीनचा. तर बघा जॉमेट्रिक मीन काय असते आणि ते कसं सोडवायचं ते बघू. आता हा सेकंड थेरम आहे यामध्ये. तर आता इथे बघा हे राईट अँगल ट्रायंगल दिलेला आहे आणि या थेरम मध्ये आपल्याला जी क्यूएस ही परपेंडिक्युलर लाईन सेगमेंट आहे जी ड्रॉ केली आहे हायपोटेनियसच्या अपोजिट व्हर्टेक्स मधून. हायपोटेनियस कोण आहे आपली पी आर, आणि या क्यू मधून जी परपेंडिक्युलर ड्रॉ केली आहे पी आर वर, तर ही परपेंडिक्युलर लाईन त्या हायपोटेनियसला दोन साइड्स मध्ये किंवा दोन पार्ट्स मध्ये डिवाइड करते. तर मग आता जेव्हा डिवाइड करते ही, तर मग आता आपल्याला हे सॉल्व करायचं आहे आणि सांगायचंय की याच्यामध्ये ही डिवाइड करत असताना क्यूएस चा स्क्वेअर इक्वल टू हे दोन साइडला ते डिवाइड करते. आता कसं होईल तर ते बघा. आता सगळ्यात अगोदर गिवन काय दिलंय ते लिहून घेऊ. तर गिवन आपल्याला दिलेलं आहे की क्यूएस इज परपेंडिक्युलर, कोणाला आहे क्यूएस परपेंडिक्युलर पी आर ला. पी आर म्हणजे इथे काय होतात, दोन ट्रायंगल्स फॉर्म होतात त्या परपेंडिक्युलर लाईनमुळे. सो आता आपल्याला हे दाखवावं लागेल की दोन ट्रायंगल सिमिलर आहेत आणि आपल्याला हे ऑलमोस्ट दोन ट्रायंगल सिमिलर दिलेलेच आहेत कारण इथे डिवाइड होते. सो ट्रायंगल पी एस क्यू इज सिमिलर टू ट्रायंगल कोणता क्यू एस आर. ठीक आहे. आता आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. टू प्रूव्ह काय करायचं आहे आपल्याला, प्रूव्ह हे करायचं आहे की क्यू एस चा स्क्वेअर इक्वल टू पी एस इंटू एस आर, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर बघा आता हे प्रूव्ह करण्यासाठी स्टेटमेंट आपण इथे काय करणार. अगोदर आपल्याला माहिती आहे आता दोन ट्रायंगल हे सिमिलर दिलेले आहेत म्हणजे यांच्या साइड्स सुद्धा रेशो सिमिलर असणार. तर आता त्याच्यावरूनच आपण स्टार्ट करू प्रूफ. ठीक आहे. आता प्रूफ मध्ये आपण लिहू इन ट्रायंगल कोणते आहेत दोन, पी एस क्यू आणि क्यू एस आर. पी एस क्यू अँड क्यू एस आर. ट्रायंगल क्यू एस आर काय दिलं बघा, दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. सो ट्रायंगल पी एस क्यू इज सिमिलर टू ट्रायंगल क्यू एस आर. तो इथे आपण लिहू शकतो कसे सिमिलर आहेत आहे, एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल. थेरमचं नाव काय आहे ते triangles. सिमिलरिटी ऑफ राईट अँगल्स. ठीक आहे. राईट अँगल्स का म्हटलोय मी इथे, कारण बघा दोन्ही अँगल जे फॉर्म झालेले ट्रायंगलचे हे जे अँगल आहेत काय तर राईट अँगल आहे. यस वर दोन्हीचे राईट अँगल आहेत म्हणून हे राईट अँगलमुळे दोन्ही पण सिमिलर आहेत. सो आपल्याला हे दिलेलं आहे इथे. आणि आता याच्यामध्ये आपण लिहू शकतो जर हे सिमिलर आहेत तर यांच्या साईडचे रेशो सुद्धा सिमिलर आहेत. सो या ट्रायंगल मध्ये बघा पी एस अपॉन एस क्यू बरोबर आहे. पी एस म्हणजे ही साईड या ट्रायंगलची आणि ही साईड, हे दोन्ही काय आहेत एकमेकांसोबत रेशो मध्ये आहेत. इक्वल्स टू या ट्रायंगलची बघा एस आर अपॉन एस क्यू. सो इथे एस क्यू एक साईड आहे ही, एस क्यू अपॉन एस आर असं आपल्याला लिहिता येते. आणि इथे जर आपण बघितलं आता तर यांचं जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर बघा एस आर इंटू पी एस. सो पी एस इंटू एस आर किंवा आर एस म्हणा, या दोघांची मल्टिप्लिकेशन इक्वल टू एस क्यू इंटू एस क्यू म्हणजे एस क्यू इंटू एस क्यू. आता जर आपण याला रिअरेंज केलं तर बघा एस क्यू इंटू एस क्यू, एस क्यूचा स्क्वेअर इक्वल्स टू पी एस इंटू आर एस. पी एस इंटू एस आर म्हणा किंवा आर एस म्हणा. तर अशा प्रकारे हे आपलं प्रूव्ह झालं. हेच आपल्याला करायचं होतं. आलं लक्षात. याला म्हणतात जॉमेट्रिक मीनचा थेरम. तर म्हणजे आता आपल्याला फक्त ही स्टेटमेंट इम्पॉर्टंट आहे यामध्ये की हे जे आपण प्रूफ दाखवलेलं आहे ना हे प्रूव्ह करून, तर याचाच वापर आपल्याला प्रॉब्लेम सोडवताना. कधी जर अशी डायग्राम आली आणि तुम्हाला याच्या व्हॅल्यूज दिलेल्या असल्या आणि तुम्हाला म्हटलं एस क्यू ची व्हॅल्यू काढा किंवा पी एस ची व्हॅल्यू काढा, तर हा फॉर्म्युला यूज करायचा. एस क्यू चा स्क्वेअर म्हणजे जॉमेट्रिक मीन जो असतो त्याचा स्क्वेअर घ्यायचा आणि ह्या अदर टू साईडचे मल्टिप्लिकेशन करायची, त्याला तो डिवाइड करतो. बस याचा वापर करून आपण इझिली फाइंड आउट करू शकतो. आता बघू आपले काही प्रॉब्लेम्स, नंतर आपल्याला लक्षात येऊन जाईल. थेरम्स आपण एकदा बघितले की प्रॉब्लेम इझिली सॉल्व्ह करता येतात.